त्यागाचा शेण त्याची फळ. या प्रकारानं महाराजांना विचारलं, म्हणले महाराज आम्हाला सांगा ना आता काय करायचं. महाराजांनी सांगितलं फक्त एकच काम करा, तुम्हाला जे वेळ मिळेल त्या वेळेमध्ये त्या भगवंताचं नामस्मरण करा. ज्या नावेमध्ये तुम्हाला बसायचंय ते नाव धड आहे का, आपला मराठवाड्याचा शब्द आहे धड आहे का, म्हणजे चांगली आहे का ती बघा आणि त्या नावेमध्ये तुम्ही बसा. अभंगाच्या तिसऱ्या जे भवसिंधूची थडी पावे. शब्द महत्वाचा आहे. कोणत्या नावेमध्ये बसायचं, ज्या नावेला ज्या ठिकाणी गळती लागलेली नाही, फुटलेली नाही, अशा नावेमध्ये त्या ठिकाणी बघा एक ज्ञानोबराची ओवी आहे. नामाची सहस्त्रवरी नावा या अवधारे सजोनिया संसारी तारो दारो. या प्रकारानं देवाचं नामस्मरण केलं की भगवान परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी तारून येत असतो. त्याचे एक वारकरी संप्रदायामध्ये 2-3 उदाहरण दिले जातात. प्रभू रामचंद्राला वनवास किती वर्षाचा होता? 2000 मोठ्याने 14 वर्षाचा वनवास होता. 14 वर्षाचा वनवास होता. तर मला वाटते माझ्या मनाने तो 14 वर्षाचा नव्हता. गेल्या वर्षी 22 जानेवारीला माझ्या प्रभू रामचंद्राचा वनवास संपला. बोला बोला काय होतं 22 जानेवारी? बोला की. प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालं. प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी बसवली गेली. माझ्या प्रभू रामचंद्राचा वनवास तिथपर्यंत होता. आहे की नाही? इथं बस, कुठं तिथं बस, तिथं बस. पण असा आमचा प्रभू रामचंद्र कसा आहे सांगू का मराठवाडी भाषेत? असा खमके आहे की तुम्ही काय बघू नका, एकदा बसला की तो गोटायचं काम नाही. हे लक्षात घ्या. तो प्रभू रामचंद्राची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन केली. याचा अर्थ असा आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचा सगळ्यात भाग्याचा दिवस जर कोणता असेल, ज्या दिवशी प्रभू रामचंद्राची मूर्ती बसवली तो आमच्या वारकरी संप्रदायाचा भाग्याचा दिवस आहे. महाराज म्हणतात नाव धड करा सहस्त्र नामाची. सहस्त्र नाम म्हणजे अनेक भगवंताची नाव आहेत. कोणतं जरी नाव घेतलं. आमचे गुरुडे महाराज विरोधाने एक उदाहरण द्यायचे. एक जण बाजारात गेला आणि गेल्यानंतर पत्नीनं जाताना सांगितलं 10 रुपयाची वांगी आणा आणि 10 रुपयाचे बटाटे आणा. या हातात 10 रुपये घेतले आणि या एक हातात 10 रुपये घेतले. बाजारात गेला. बाजारात गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं कोणत्या 10 रुपयाची वांगी आणायची आणि कोणत्या 10 रुपयाचे बटाटे. पुन्हा घरी आल्यानंतर पत्नीला विचारलं बटाट्याने वांगी आणायची होते पण कोणत्या 10 रुपयाचे बटाटे आणू आणि कोणत्या 10 रुपयाची वांगी आणू याच्याकरता मी परत आलोय. तिने सांगितलं हो कोणत्याही 10 रुपयाचे बटाटे कोणत्याही 10 रुपयाची वांगी आणली असते तर जमत होतं. तसं वारकरी संप्रदायामध्ये अनेक देव आहेत. कोणत्या जरी देवाचं नामस्मरण केलं तर त्याचं फळ प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. म्हणून नाव धड करा सहस्त्रनामाचे. पुढे महाराज म्हणतात जे भवसिंधूचे धडी पावे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि जात असताना मध्यंतरी त्या ठिकाणी शरयू नावाची ती नदी आडवी आली. आडवी आल्यानंतर आता पलीकडे तर जायचंय, कसं करावं? एक झाड दिसतं, त्या झाडाखाली एक व्यक्ती झोपलेली दिसते. त्याचं नाव केवट किंवा गोवक म्हणा जे असेल ते असेल.
आणि त्या ठिकाणी तो केवळ झोपलेला होता. लक्ष्मणजी त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर त्याला उठवलं. बाबा हे नाव कोणाचे? त्यानं सांगितलं माझीच आहे. मग तुम्ही कोण? म्हणले दशरथाचा मुलगा, माझं नाव लक्ष्मण, माझा बंधू राम आणि माझी वहिनी सीता, आम्हाला तिघाला पलीकडे जायचंय. मग नाव जर तुझे असेल तर आम्हाला तिघाला घेऊन चल. हे मोरारी बापूंच्या रामायणामध्ये आलेलं आहे. तो पटदिशी उठला, आईकडे गेला, आईच्या झोपडीमध्ये, आणि आईला जाऊन विचारलं, आई राम लक्ष्मण सीता तिघेजण आलेत, या तिघाला मी पलीकडे घेऊन जाऊ का नावेत? आईनं सांगितलं, बाबा लक्ष्मणाला नाही, सीतेला नाही, पण त्या रामाच्या नादी लागू नको, त्याला काही नावेत बसू देऊ. बोला की नावेमध्ये बसू देऊ नको. असं म्हटल्यानंतर तिथं गेलं आणि त्याने सांगितलं, लक्ष्मणा तुला नेतो, तुझ्या वहिनीला नेतो, पण रामाला नेणार नाही. लक्ष्मणानं विचारलं का नेणार नाही? ती म्हणून आईला एकदा विचारलं तर का नेणार नाही म्हणून. आईला विचारायला गेला, आईला विचारलं, आई रामाला का न्यायचं नाही का? त्यावेळेला त्याने सांगितलं, प्रभू रामचंद्राच्या चरणाचा स्पर्श झाला की दगडाची काय झाली? दगडाची काय झाली? ही दगडाची शिळा झाली म्हणतात. काय अवघड आहे की नाही? काय झाली? दगडाची स्त्री झाली. बरं का, बाई म्हणून नका, 50% आरक्षण आहे त्यांना. मला घालतामध्ये पण तुम्ही करता. काय झाली? त्याची स्त्री झाली. शिळा होती मनुष्य झाली ज्याचे चरणाची चाली, म्हणजे हे प्रमाण आहे त्याला. मग त्यावेळेला त्याने सांगितलं, आता काय करायचं? आम्ही तुम्हाला नावेमध्ये बसू देणार नाही. मग जेवढ्या अडचणी असतात तेवढे पर्याय असतात. मग ते म्हणजे आई साहेब पर्याय नाही का? म्हणजे पर्याय आहे ना. कोणता पर्याय आहे? त्यांना एका भांड्यामध्ये उभं करा. कुणाला प्रोग्राम चॅनलला आपलं मराठवाड्याचं उदाहरण आहे. नावेमध्ये त्या भांड्यामध्ये उभा करा आणि ते चरण त्यांचे स्वच्छ करा. मग तुम्ही म्हणाल अस्वच्छ होते का? तसं घेऊ नका. चरण स्वच्छ करा म्हणजे ते चरण रज धुवून टाका. मग ते भांड होतं लाकडाचं, त्याला म्हणतात आपल्या मराठवाड्यात काठवट. बरोबर आहे ना? त्याला किती कान असतात? बोला जरा मोठ्यानं. मी त्यांना विचारलं, माझं कीर्तन कितीला संपू? म्हणजे देशमुखाच्या गादीवर कितीदा धोका येणार हे सांगे विचारलं त्यांना. मग त्याने सांगितलं, मग तुम्ही कीर्तन घेता मला चांगली घेते बघा, आहे की नाही? 2 देशमुखावर 1 पाटील फ्री आणि म्हणजे आहे की नाही? त्याच्यावर बरोबर युवराज काका होते आज माझे, आणि रात्री बरोबर 2च्या मध्ये घालता पाटील, ठीक आहे ना? म्हणजे परिस्थिती अशी. तर त्यावेळेला त्याने सांगितलं काय पर्याय करायचा? तर ते म्हणजे काठवटीमध्ये त्यांना उभा करा. किती गोड वारकरी संप्रदायाचं उदाहरण आहे. प्रभू रामचंद्र त्या काठवटीमध्ये उभे राहिले. आता मला सांगा, जी काठवट असते तिला कानं किती असतात? बोला जरा मोठ्याने. 2 असतात कानं, ठीक आहे नाही? पण आता काय दुर्दैव झालं, ती काठवट बाजूला गेली, तिला कानं किती असतात? 2. काठवटीला कानं 2, पण त्या काठवटीनं आता जवळजवळ राजीनामा दिला आणि आता त्याची जागा परातीने घेतली, हे की नाही? परात म्हणतात ना तिकडे, परातीला. त्या परातीला कान नाही, स्वयंपाकाचा ताण नाही. काय ताण आहे? ठीक आहे ना? काय ताण आहे? मग ती काठवट आहे ना, त्या लाकडी काठवटीमध्ये उभा केलं. काय गोड उदाहरण मोरारी बापूने त्या ठिकाणी दिलं. काठवटीमध्ये प्रभू रामचंद्र उभा केलं. आईने सांगितलं, बाळा ही संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि तुम्हालाही सांगू का, भगवंत परमार्थामध्ये एकदा संधी देतो आणि एकदा का आयुष्यामध्ये मंदी आली ना, पुन्हा कधी परमार्थ संधी येत नाही. लक्षात ठेवा, ती परमार्था ती फार मोठी संधी आहे. ते म्हणजे तुम्ही काठवटीमध्ये उभे राहिले. त्याने विचार केला, हा बाबा पुन्हा कधी सापडायचा. लगेच पतीला बोलावून घेतलं, नातेवाईकाला बोलावून घेतलं. ते म्हणजे या म्हटल्यानंतर चरण दोघं त्या ठिकाणी कुटुंबाने स्वच्छ केले आणि केल्याबरोबर प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी सीतामाई आणि लक्ष्मणाकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर या केवटाला अभिमान झाला आणि त्याने सांगितलं, बघा सीतामाई तुमचं स्वयंवर झालं. आणि स्वयंवर झाल्यानंतर जेवढा तुम्ही अयोध्येमध्ये आलात त्यावेळेला लक्ष्मणजी नाराज झाले. का? देवा तुझे जे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारामध्ये आम्ही तुमच्या चरणाची सेवा केली, मग आता मात्र वहिनी आल्यानंतर तुमच्या चरणापासून आम्ही बाजूला जाईल. मग तेवढा प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, एका चरणावर लक्ष्मणा तुझा अधिकार राहील आणि एका चरणावर सीतेचा अधिकार राहील. म्हणजे 50% आरक्षण तेव्हापासून आहे की नाही? एका चरणावर लक्ष्मणाचा अधिकार आणि एका चरणावर सीतेचा अधिकार. पण त्या केवटाला एवढा अभिमान झाला, सीतेला लक्ष्मणाला सांगितलं, सीतामाई एका चरणावर तुमचा अधिकार आणि लक्ष्मणाचा एका चरणावर अधिकार, पण दोन्ही चरणावर पट्ट्याचा अधिकार. ठीक आहे, महत्वाचं आहे की नाही? म्हणून महाराज त्या ठिकाणी म्हणतात, तुझी चरण सेवा साधावया. प्रभू रामचंद्रला तिथून जेव्हा सांगितलं आता नावेमध्ये बसायचंय, पुन्हा नावेमध्ये बसत असताना चरण पुन्हा लागतील ना,
मग त्याने सांगितलं नाव जवळ घ्यायला सांगितले. हा असा आडवा झोपला. प्रभू रामचंद्राला सांगितलं आता माझ्या शरीरावर पाय ठेवा, नावेमध्ये बसा. इतकं भाग्य कोणाच्या आयुष्यामध्ये मिळणार आहे. प्रभू रामचंद्र नावेमध्ये बसले. आता इथं मुद्दा गोड घ्यायचा आणि तिसऱ्या प्रमाणाची सांगता करायची. प्रभू रामचंद्राने केवटानं नाव पलीकडे नेली. पलीकडे नेल्यानंतर पुन्हा अलीकडे आणली. अलीकडून पुन्हा पलीकडे नेली. पलीकडून पुन्हा अलीकडे आणली. प्रभू रामचंद्र म्हणले ए केवटा उतरू दे ना बाबा. तर तेव्हा त्याने सांगितलं काय असतं माहिती का, गाडीत एकदा बसवलं आपण गाडी थांबवली तर मग त्याला उतरता येईल ना. ते म्हणले प्रभू रामचंद्र प्रभू गप्प बसा. ते म्हणले का तुम्हाला वनवास किती वर्षात आहे. कुणी विचारलं केवटानं. विचारल्यानंतर प्रभू रामचंद्राने सांगितलं मला 14 वर्षाचा वनवास आहे. हे केवट काय म्हणलं माहिती का, देवा कुठेतरी तुम्हाला वेळच घालवायची ना, बसा ना 2-3 वर्ष गपची भीतर. कुठेतरी वेळच घालवायची ना, बसा ना 2-3 वर्ष इथं. ते म्हणले तसं नाही जमणार. असं म्हटल्यानंतर शेवटी त्याने सांगितलं आता मला उतरू दे. प्रभू रामचंद्राला गोड उत्तर दिलं. माझं जी टॉकीचं कीर्तन झालं ना केशवराव त्यावेळेला बापू त्यावेळेला मी सांगितलं प्रभू रामचंद्राला त्या ठिकाणी का उतरू देत नव्हता केवट. त्या केवटांना सांगितलं देवा तुम्ही माझ्या समोर बसलात, मी अलीकडे बसलोय आणि नाव बोलवत असताना मी तुमच्या मुखाकडे पाहिलं. आतापर्यंत या दृष्टीनं नाशके आणि कुचकीच विषय बघितले पण तुमचं मुख पाहण्याकरता मला मिळालं नाही. पण आज मात्र तुमचं मुख पाहिलं आणि माझ्या आयुष्यातलं सगळं दुःख विसरून गेलं म्हणून तुमच्या मुखाकडे मी पाहतोय. बसा ना. पाहता श्रीमुख सुखावली सुख डोळे याची भूक नवजे माझ्या. देवा तुमच्याकडे पाहिलं आणि आयुष्यातलं सगळं दुःख मी विसरून गेलो म्हणून तुमच्या मुखाकडे पाहण्याची संधी येईल याच्याकरता मी तुम्हाला बसा म्हणतोय. शेवटी त्याने सांगितलं मला आता जावं लागेल. प्रभू रामचंद्र खाली उतरले. इथे याच्या अभंगावर आता प्रभू रामचंद्र खाली उतरले. सीतेला सांगितलं सीते यांना मोबदला काहीतरी द्या बरं का बापू, की कुणाकून कुणी मोबदला घ्यायचा नसतो. नाव्यानं नाव्याकून मोबदला घ्यायचा नाही बरं का. नाव्यानं नाव्याकून मोबदला घ्यायचा नाही. धोब्यानं धोब्याकून मोबदला घ्यायचा नाही. सुतारानं सुताराकून मोबदला घ्यायचा नाही. फक्त आम्हाला सोडून बरं का मोबदला घ्यायचा नाही. मग त्याने लगेच सांगितलं प्रभू रामचंद्राला देवा तुमच्याकडून मला काही नको, आपला दोघाचा धंदा एकच आहे. एकच धंदा म्हटल्यानंतर लक्ष्मणाला राग आला. त्याने सांगितलं तू बघायला गेला सामान्य नाव चालवणारा माझ्या प्रभू रामचंद्राची बरोबरी करतो. त्याने सांगितलं सांग तुझा आणि माझ्या दादाचा धंदा कसा काय आहे. काय गोड उत्तर दिलं आणि या आयुष्यभर लक्षात ठेवा. तेवढा त्या केवटाला सांगितलं लक्ष्मणा रागाला जाऊ नकोस. सामान्य असणाऱ्या नावेमध्ये तुम्ही 3 जण बसलात. पलीकडून अलीकडे आणायचं काम मी केलं पण जन्म मरणाच्या भवसागरामधून तारून येणारा नावाडी जर कोण असेल तर माझा प्रभू रामचंद्र आहे. ते लक्षात घ्या. मला त्या ठिकाणी म्हणतात भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिलं उभा दाता कटिकर ठेवण्या त्याचे पायी घाला मिठी मोल ने घे जगजेटी भावा एकासाठी खांदावा हे आपुला नाव धड करा सहस्त्रनामाची जे भवसिंधूची थडी पावे नाशिवंताटी प्रिया पुत्रधन बेदजाचा शीनतेची पण तुका मने काळा
आलो, पण मी म्हणलं आपलं तिथं संपवण्यापेक्षा इथं संपवू, त्याच्यामुळे ते उदाहरण देतो. वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्याला ज्या दिवशी यायचं त्या दिवशी संत महात्मे मनानं येतात आणि आपली वेळ झाली की आमचे बुवा म्हणायचे की आपलं कार्य झालं की संत महात्मे उचलत्या पावलाने निघून जातात. आणि आमच्या वैकुंठवासी गुरुदेव भोलेबाबांनी तेच केलं. ते म्हणायचे मी आलोय पण माझं कार्य झालं की मी उचलत्या पावलाने निघून जाईल. आमच्या गुरुदेव भोलेबाबांनी काय केलं की स्वतःचं पाणी त्या ठिकाणी स्टोव्हवर तापवलं, 3000 रुपये त्या ठिकाणी उशीखाली ठेवले आणि महत्वाची गोष्ट ज्ञानेश्वरीचं चिंतन करत आमच्या बुवाने त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये ज्या ठिकाणी शांताराम गुरुजींनी प्राण सोडला त्याच खोलीमध्ये आमच्या वैकुंठवासी गुरुदेव विठ्ठल बाबा घुले याने त्या ठिकाणी प्राण सोडला. कसा सोडला की एक उदाहरण दिलं जातं ज्ञानोबराय म्हणतात एखादा दिवा, पहिली एक पद्धत अशी होती की दिवा लावला ना तो विझवला जात नव्हता. तो दिवा काय करायचा, विझवायचा नाही, एखाद्या टोपली खाली ठेवायचा. टोपली खाली ठेवला की तो आतमध्ये कधी विझून जायचा. म्हणून माझ्या ज्ञानोबरांनी उदाहरण दिलं का झाकली या भट्टीचा दिवा नेरी जे काय झाला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. आणि बुवाने त्या ठिकाणी बरोबर आपला शरीर त्या ठिकाणी सोडलं. कारण का आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या बुवाने भोलेबाबांनी कधी कोणाला त्रास दिला नाही. ज्या दिवशी आमच्या बुवाने संस्थेमध्ये पाठ घ्यायचा नाही त्या दिवशी बुवाने संस्थेचं जेवण करायचं नाही. का आपण सेवाच केली नाही तर आपण संस्थेचं अन्न का खावं. अशा त्यागाच्या भूमिकेतून आज कमीत कमी 107 वर्ष आमच्या गुरुनाम गुरु सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला झाले. म्हणून एक गोष्ट उदाहरण देऊन सांगेल बरं का मंडळी, एकच काम करायचं आयुष्यभर आणि ते काम कोणतं असेल, तरुण मुलीनं जीवन जगत असताना असं जीवन जगायचं कसं की आपल्या बापाला ताट म्हणण्यानं गावात फिरता यावं, खाली मान घालायची वेळ येऊ नये असं तरुण मुलीनं जीवन जगायचं. तरुण मुलानं जीवन जगत असताना असं जीवन जगायचं की उतरत्या वयामध्ये आपल्या बापाला वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ येणार नाही असं तरुण मुलाला जीवन जगायचं. आणि कीर्तनकारांना असं कीर्तन करायचं की वारकरी संप्रदायाला कमीपणा येणार नाही असं कीर्तनकारांनी कीर्तन करायचं. आणि हे प्रत्येकानं टिकवलं पाहिजे. त्याची सुरुवात आपल्यापासून त्या ठिकाणी केली पाहिजे. आता मी नाथ महाराजांचं उदाहरण देतो. नाथ महाराज आले आणि नाथ महाराज आपलं कार्य झालं की त्या ठिकाणी निघून गेले. नाथ महाराज पहिल्या वेळेला जेवढा गेले आणि नाथ महाराज गेल्यानंतर भावकीच्या लोकांनी खांदा दिला. बरं का चिकट ठाणेकर म्हणलं भावकीच्या लोकांनी खांदा दिला असं म्हणतात. बाबा मला काय माहिती नाही आणि आम्हाला जेवढा मला देते तेवढं मला माहिती होणार नाही कोणी दिला म्हणून. भावकीचे लोक खांदा देतात. नाथ महाराजांना खांदा दिला. ते जेव्हा प्रेत यात्रा निघाली आणि हे भावकीचे जे लोक होते ना ते त्या ठिकाणी म्हणू लागले. हे आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथांना पवार यांच्या मुखातून ऐकले हे उदाहरण आहे. ते म्हणायचे ज्यावेळेला ते खांदेकरी प्रेताला घेऊन निघाले नाथ महाराजांच्या आणि जाता जाता ते भावकीचे लोक म्हणू लागले नाही त्याच्या घरी गेले नाही त्याचं खाल्लं आणि शेवटी आमच्याच खांद्यावर निघाले. कोण म्हणायला लागले ते भावकीचे लोक. भावकी कोणाला म्हणतात माहिती का, जे माणसाला जिवंतपणे नीट जगू देत नाही तर मेल्यानंतर खाना दिल्याशिवाय राहत नाही त्यातून भावकी नाही. माझ्या भावकी सांगतो तुमच्या नाही सांगत नाही लक्षात. ते नाथ महाराजांना घेऊन निघाले. नाथ महाराजांनी हे जेवढा 24 जण चर्चा करू लागले. नाथ महाराजांनी पुढची हाक मारली ए बाबा माझं प्रेत खाली ठेवा रे ठेवा. म्हटल्यानंतर हे म्हणजे आपण तर 14 जण गप्प आहे आणि बोलतंय कोण ते म्हणजे वरचं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी ते प्रेत ते खाली ठेवलं आणि ठेवल्यानंतर नाथ महाराज उठून बसले. दुसऱ्या वेळेला जेवढा नाथ महाराज गेल्यानंतर परंपरेने हे उदाहरण दिलं जातं. एका स्त्रीची मुलगी दिवाळीला आलेली होती. आता दिवाळी नेमकी झाली म्हणून सांगतो दिवाळीच. आणि दिवाळीला आलेली होती आणि ती ज्यावेळेला तिच्या सासरी निघाली आणि जात असताना तितक्या समोरून प्रेत यात्रा आली आणि त्या स्त्रीच्या त्या मुलीच्या आईच्या तोंडातून शब्द निघून गेला सहज. आपल्या मराठवाड्याचा शब्द आहे. ती म्हणजे नाथ महाराजाला काही मागे पुढे दिवस नव्हते का आजच बरोबर मरायला बनलं. बरोबर शब्द आता बनलं म्हटल्यानंतर नाथ महाराज म्हणजे ताई आजच मरावं असं काही नाही आम्ही पुन्हा मरू. पुन्हा नाथ महाराज उठून बसले. बरोबर आहे ना. मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही जर एखाद्याच्या अंत्ययात्रेला गेले आणि समजा जर त्याने उठून जर विचारलं कधी आला तर थांबताल का तुम्ही? मी तर थांबणार का कधी थांबणार नाही ना. पण म्हणजे परिस्थिती अशी आहे. पण महाराजांनी गोड उदाहरण दिलं. मेले माणूस जिथं उठवेल वेळ काळा ते ग्रासील आता ऐशेची अवघे जन येते जाते तयापासून त्याने त्या ठिकाणी नाथ महाराज उठून बसले. तिसऱ्या वेळेला मात्र माझे नाथ महाराज कोणाच्याही खांद्यावर न जाता आमच्या नाथ महाराजांनी षष्ठी दिवशी त्या ठिकाणी गोदावरीमध्ये आपलं शरीर त्या ठिकाणी समर्पित केलं. याचा अर्थ असा आहे
येणंही हातात होतं आणि वेळ आली की त्यांचं जाणंही हातात होतं. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी. मग तुमच्याकडे कोणतं शब्द होतं? भाता बरा हरी रामबाणी. महाराज म्हणतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे प्रकाश आला की अंधकार निघून गेल्याशिवाय राहत नाही. पुण्य आलं की पाप निघून गेल्याशिवाय राहत नाही. धर्म आला की अधर्म निघून गेल्याशिवाय राहत नाही. नीती आली की अनिती निघून गेल्याशिवाय राहत नाही. तसं महाराज म्हणतात देवाचं नामस्मरण आलं की काळ पळून गेल्याशिवाय राहत नाही. नका जाऊ होता या गावात नामधारकाच्या शिवाय सुदर्शन यावा घरटे फिरे भोवते. महाराज म्हणतात काळ पळून गेल्याशिवाय राहत नाही. शेवटचं उदाहरण देतो आणि वेळेमध्ये अजून 10 मिनिट राहिले तर माझे नाही नाही कसे माहितीये का आम्हाला सवय आमचे काय माहितीये का मरून जायचं पण पुढची लवकर सोडायची नाही अशी आमची देशमुखाची परंपरा. आमचे स्वर्गीय विलासराव देशमुख पुढचेतच गेले ना पुढचेतच गेले आणि त्या प्रकारानं मी सुद्धा वेळेवर सोडीन नवला बरोबर पुढची. तुम्ही काय काळजी करू नका. आता जर वेळेवर पुढची सोडली तर पुन्हा मुख्यमंत्री होता येतं म्हणून लवकर सोडायच्या ते लक्षात घ्या. तसं महाराज म्हणतात तुका म्हणे काळा हाना तोंडावरी आणि भाता बरा हरे रामबाणी. गोड गोड उदाहरण देतो आणि तेच जगन्नाथांना पवार यांच्या मुखातून ऐकलेलंच उदाहरण देतो. काय झालं एका आरोपीला घेऊन 2-3 पोलीस निघाले आणि पोलीस निघाल्याबरोबर परिणाम असा झाला वडील आणि मुलगा दोघे जण दारात बसले होते. मुलानं सहज वडिलाला विचारलं दादा ते कोण आहे मध्ये बघित चालतं ते. तर त्यावेळेला त्याने सांगितलं मध्ये बघित चालत असतो तो आरोपी असतो आणि बाजूने चालतात ते पोलीस. लक्षात ठेवलेले लेकरांना. आणि ते आरोपीला घेऊन पोलीस निघून गेले. ते 15-20 दिवस झालं आणि मुख्यमंत्र्याचा दौरा नेमका त्याकडे घेऊन आला. बोला की काय तुम्हाला काय म्हणायचंय? मला काहीच म्हणायचं होतं पण तुम्ही हसल्यामुळे सांगावं लागतंय मला. मग त्यावेळेस मुख्यमंत्र्याचा दौरा तिथून निघाला. 100-200 पोलीस मध्यभागी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चालत असताना लेकरांना लक्षात ठेवलं मध्यभागी चालत असतो तो बोला की मध्यभागी चालत असतो तो आरोपी आणि बाजूने चालत असतात ते पोलीस. मग लेकरू वडिलाकडे पळत गेलं ते म्हणला दादा गेल्या वेळेला आरोपी लहान होता 2-4च पोलीस होते आता आरोपी मोठा आहे. लेकरांना लक्षात ठेवलं पण त्याने त्या ठिकाणी सांगितलं बाबा एक लक्षात ठेव गेल्या वेळेला जो आरोपी होता ना तो पोलिसांच्या ताब्यात होता. आता मात्र मुख्यमंत्र्याच्या ताब्यात पोलीस आहे. तुमचं आमचं शरीर हे काळाच्या ताब्यात आहे पण संत महात्म्याच्या ताब्यात काळ आहे. विठाला जगाला ग्रास करणारा काळ पण महाराज त्या ठिकाणी म्हणतात तो काळ संत महात्म्याच्या त्या ठिकाणी ताब्यात आहे. म्हणून या प्रकारे महाराज त्या ठिकाणी तुका म्हणे काळा हाना तोंडावरील भाता बरा हरी रामबाणी या प्रकारानं
ज्ञानदेवी मंत्र हरण्याची शस्त्र याचं उदाहरण देऊन लगेच ज्ञानोबराचं मी भजन घेतो. आता एक लक्षात घ्या, परिणाम काय झाला की ज्यावेळेला हनुमंतरायांना नारदाची गाठ पडली आणि गाठ पडल्याबरोबर हनुमंतरायांनी सहज नारदाला विचारलं की नारदजी, राम श्रेष्ठ का त्याचं नाम श्रेष्ठ? काय विचारलं? राम श्रेष्ठ का त्याचं नाम श्रेष्ठ? तर त्यांनी सांगितलं राम श्रेष्ठ नाही, त्याचं नाम श्रेष्ठ. ते म्हणजे कसं काय? देतो उद्या कुठून. सर्व वशिष्ठ विश्वामित्र सर्वजण त्या ठिकाणी बसले आणि बसल्यानंतर हनुमंतराला सांगितलं की तुम्ही काय करायचं, सभेमध्ये सगळे बसले की बसल्यानंतर सगळ्याचं दर्शन घ्यायचं, फक्त वशिष्ठाचं दर्शन घ्यायचं नाही. कोणी सांगितलं? कोणी सांगितलं? नारदाने सांगितलं. नारद लक्ष ठेवचा. नारदाने सांगितलं आणि नारदाने सांगितल्यानंतर हनुमंतराने अलीकडे सर्वांचं दर्शन घेतलं, पलीकडे घेतलं, फक्त वशिष्ठाचं दर्शन घेतलं नाही घेतल्यानंतर दर्शन घेऊन ते निघून गेले. निघून गेल्याबरोबर नारदजी उठले, प्रभू रामचंद्राकडे गेले आणि ते म्हणले यावेळेला काही हनुमंतराचं व्यवस्थित मला दिसत नाही. ते म्हणले का? बघा ना, म्हणजे सर्वांचं दर्शन घेतलं आणि तुमच्या गुरुजीचं दर्शन घेतलं नाही. कोण म्हणले? नारद. आहे की नाही? त्यावेळेला त्यांनी म्हणले हो, दर्शन घेऊ नका म्हणून सांगणारे तुम्हीच, आहे की नाही? दर्शन घेऊ नका म्हणून सांगणारे तुम्हीच आणि दर्शन घेतलं नाही म्हणून सांगणारे सुद्धा तुम्हीच. त्यावेळेपासून महाराष्ट्रामध्ये नारद निर्माण झाले, भांडण लावले. मग त्यांनी सांगितलं काय करायचं आता. प्रभू रामचंद्राला कळाल्याबरोबर प्रभू रामचंद्राने लगेच नारदाला सांगितलं आजपासून हनुमंतराय माझे भक्त नाही, मी त्यांचा देव नाही, त्याला जाऊन सांगा मी त्यांच्यावर युद्ध करणार आहे. हनुमंतराय घाबरून गेले, कसं काय युद्ध करणार असं म्हटल्यानंतर त्यांनी लगेच नारदाला विचारलं नारदजी मी काय करू? ते म्हणजे काही चिंता करू नका, फक्त हे काम करायचं, प्रभू रामचंद्र समोर तुमच्या आले की शेपटीचा गुंडाळा करायचा आणि केल्यानंतर त्या ठिकाणी शेपटीवर त्या ठिकाणी गुंडाळा करून बसायचं. प्रभू रामचंद्राचा बाण तिकडून आला रे आला की फक्त एक काम करायचं, चंद्र महाराज फक्त एक काम करायचं. काय काम करायचं? त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा बाण तिकडून आला की आल्यानंतर सर्वांनी भजन म्हणा, श्रीराम जय राम जय जय राम, 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 पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. किशोरराव, मला रामकथा जमल का? श्रीराम जय राम जय जय राम, पतित पावन सीताराम, अवधपुरी के राजा राम, श्रीराम जय राम जय जय राम. ज्या वेळेला तिकडून बाण आला आणि आल्यानंतर याने नामस्मरण चालू केलं, उजव्या बाजूनं बाण निघून गेला, दुसरा बाण सोडला डाव्या बाजून निघून गेला, तिसरा बाण सोडला डोक्यावर निघून गेला, एकही बाण लागत नाही. प्रभू रामचंद्र कंटाळले आणि हनुमंतरायजवळ आले, विचारलं तुमच्याकडे असं काय शस्त्र आहे की त्याच्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी एकही बाण तुम्हाला लागत नाही? त्यांनी सांगितलं एकच शस्त्र आहे, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. रामापेक्षा राम नाम हे श्रेष्ठ आहे, मग दुसरं काही करण्यापेक्षा जी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये आपण त्या देवाचं नामस्मरण करा. जाता जाता एक विनंती करेल, आपण जर कीर्तन करत असाल तर प्रत्येक कीर्तनकारानं दररोज कमीत कमी आपण ज्यावेळेला पूजेला बसलं की बसल्यानंतर त्यातले 100 अभंग नित्य नियमाकरता दररोज त्या ठिकाणी वाचन करा. त्याच्यानंतर महाराज ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या
दररोज नित्यनियमामध्ये त्या ठिकाणी वाचन करा. भागवतातल्या 100 ओव्या दररोज नित्यनियमामध्ये त्या ठिकाणी घ्या. तुमच्या वाचेमध्ये पवित्रता त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. वर्तमान काळामध्ये कीर्तनकार भरपूर झाले, पण त्यांना नित्यनियम त्या ठिकाणी माहिती नाही. फक्त सकाळी उठायचं, उठल्यानंतर उद्धव बापू सकाळी डायरी बघायची आणि आज आपल्याला कोणतं गाव पेटवा द्यायचंय. ठीक आहे, तुम्ही जर नित्यनियम करत असाल तर गावच पेटवत आले, सेवेला थोडं चालेल. तुम्ही तिथंच मला सांगा ना, तुम्ही जेवढे वारकरी संप्रदायाची सेवा कराल, माझे ज्ञानोबा तुम्हाला 10 हाताने दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपली नीती, आपली भक्ती, आपली शक्ती योग्यरीतीने परमार्था करता त्या ठिकाणी लावा. हा समाज तुम्हाला मुद्दल देतोय, व्याज देतोय, चक्रवाढ व्याज देतोय. फक्त काळाची गरज आहे आपण नीट राहण्याची. महाराज त्या ठिकाणी तुका म्हणे काळ हा तोंडावरी भातावरा हरे रामबाणी नाशिवंताटे प्रिया पुत्र धन वेद जाता शीनतेची पड ज्ञानेश्वर गेल्या 45 वर्षापासून हा असणारा उत्सव आमचे गुरुजी मारुती बाबा कुरेकर सांगत असतात. 12 वर्ष झाले की तपपूर्ती, 25 वर्ष झाले की रौप्य महोत्सव, त्या ठिकाणी 50 वर्ष झाले की स्वर्ण महोत्सव, 75 वर्ष झाले की अमृत महोत्सव, 100 वर्ष झाले की शताब्दी. मी रेणुका मातेला त्या ठिकाणी प्रार्थना करेन की आई, तुमच्या समोर हा असणारा भव्य आणि दिव्य उत्सव आहे. खरोखरच माझं अंतकरण भरून आलं. दिवसभर गाडी चालवलेला माझा शिरच निघून गेला हा समाज. तुम्हाला सांगतो, देवाला प्रार्थना करेल आमची कीर्तन असावेत नसावेत हे महत्वाचं नाही, पण तुम्ही गेले 45 वर्ष मी वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून धरली. आईला त्या ठिकाणी एकच प्रार्थना करेल, आई हा उत्सव असा भविष्य काळामध्ये येवलेसे रूप लावे द्वारी त्याचा वेग गेला गगनावरी. आणि आपण फार मोठे भाग्यवान आहे की आमच्या याच असलेल्या जिल्ह्यामध्ये आमच्या नाथ महाराजांचा, जनार्दन स्वामी महाराजांचा जन्म व्हावा आणि त्यांची भक्ती करण्याचा योग आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त व्हावा. म्हणून जाता जाता सांगेल की आपण एक विनंती करून जातो, ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे त्यानं आळंदीला ज्ञानोबराकडे जावं. ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवाची होतो अखंड बदली बदितो. ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आळंदीला जायचं. वैराग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर देहूला जगद्गुरु तुकोबराकडे जायचं. शांती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर माझ्या नाथरायाकडं आपण पैठणला जायचं. भक्ती प्रेम मिळवायचं असेल तर पंढरपूरला आमच्या नामदेवरायाकडे यायचं. आणि श्री गुरुवर श्रद्धा कशी असावी हे जर पाहायचं असेल तर पिंपळनेरला निळोबारायाकडे जायचं. शेवटचा मुद्दा नीट व्यवस्थित ऐका. ज्याच्या जीवनामध्ये काहीच करायचं नाही त्याला मात्र गावीच मरायचं, तिकडे ताब्याला यायचं नाही. सुद्धा म्हणतो सर्वांना विनंती आहे की तुम्ही मृदंगाचार्य बरं का आपले पंचाल महाराज, तुम्ही मृदंग ओढून वाजवा, टाळकऱ्यानं टाळ ओढून वाजवा, बसलेल्या मंडळीनं टाळी वाजवा. पहिल्यांदा भजन तुकाराम तुकाराम करू आणि अंतर्गत निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम हे सर्व भजन करू. तुकाराम तुकाराम
गुरुबंधू हरिभक्ते परायण आमचे युवराजजी काका, मला त्यांच्या पण नंबर मिळाला. प्रशांत महाराज, पळसकर काका म्हणजे पांडुरंग महाराज यांच्याकडून येण्याचा योग. बरोबर आहे ना, पंढरपूरच्या माणसाला पांडुरंगच बोलू लागते. आणि मला वाटते त्यांची तब्येत बरोबर नाही म्हणून मला कळालं. आणि त्यांच्या युगाला वारकरी संप्रदायाचं फार मोठं व्यक्तिमत्व म्हणजे पांडुरंग महाराज त्या ठिकाणी आहेत. फक्त आपण एक देवाला प्रार्थना करायची, देवा पांढरे वस्त्र घातलेत ना तर पांढऱ्या वस्त्राला कधी काळा डाग पडू देऊ नकोस, हेच वारकरी संप्रदायामध्ये प्रार्थना करायची. माझ्या घराण्यामध्ये का ना, माझ्या घराण्यामध्ये गेले 340 वर्ष माझ्या घराण्याची 340 वर्षाची परंपरेची सेवा आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायचे तृतीय चरणजीव, त्यांचं नाव तपोनिधी नारायण महाराज. त्या तपोनिधी नारायण महाराजांनी ज्यावेळा तुकोबराचा पालखी सोहळा, ज्ञानोबराचा पालखी सोहळा चालू केल्यानंतर त्याच्यामध्ये 27 दिंड्या त्या परंपरेमध्ये होत्या. त्याच्यामध्ये म्हातार बाबा पात्रोळकर, त्याच्यानंतर कानसूरकर, पैठणकर आणि आमचे असणारे देशमुख दिंडी. आणि त्याच्यामध्ये श्री गुरु जगन्नाथ महाराज देशमुख, तपोनिधी नारायण महाराजाबरोबर ज्ञानोबा तुकोबराच्या पादुका घेऊन महाराज त्या ठिकाणी पंढरपुरात निघाले. आणि जात असताना लासुर्णी म्हणून गाव आहे, आपण बारामती ओलांडली की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचं गाव काठेवाडी, तिथून पुढे गेल्यानंतर ते लासुर्णी म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी आमच्या श्री गुरु जगन्नाथ महाराजांनी डोक्यावरच्या ज्या पादुका होत्या त्या पादुका खाली ठेवल्या. सर्वांना सांगितलं, आता तुमची माझी ही शेवटचीच भेट आहे, आता मी काय तुम्हाला कधी पुन्हा भेटू शकणार नाही. तर महाराजांनी पादुका खाली ठेवल्या आणि महाराजांनी स्वतःचं शरीर त्या ठिकाणी सोडलं. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा ही अभंग म्हणून श्री गुरु जगन्नाथ महाराजांनी त्या ठिकाणी शरीर सोडलं. सोडल्यानंतर आमचा चोपदार तिकडे जेवण वाढण्याची घाई गडबड होती, लोक रडायला लागले मोठमोठ्यानं. श्री गुरु जगन्नाथ महाराज गेले म्हणून चोपदार पळत आल्याबरोबर विचारलं काय झालं. अहो महाराज गेले नाही. महाराज गेले म्हणून जेवढा आमच्या चोपदाराला कळाल्याबरोबर त्यांनी सांगितलं 40 वर्ष चांदीची काठी घेऊन श्री गुरु जगन्नाथ महाराजांच्या पाठीमागे मी सावलीसारखा उभा राहिलो. आणि जे महाराज गेले आणि महाराज गेल्यानंतर मला तरी कशाला राहायचं आहे म्हणून आमच्या चोपदारांना अर्धा तासात लगेच प्राण सोडले. चोपदारांनी त्या ठिकाणी प्राण सोडला म्हणून आमच्या श्री गुरु जगन्नाथ महाराजांची समाधी आणि आमच्या चोपदाराची समाधी लासुर्णी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी समाधी आहे. अजूनही तुकोबराचा पालखी सोहळा आला की आल्यानंतर त्या ठिकाणी थांबतो. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा अभंग होतो आणि त्यांच्या जगन्नाथ महाराजांच्या समाधीवर तुकोबराच्या पादुका ठेवल्या जातात. नंतर तो अभंग म्हणून आरती ज्ञानराजा आरती तुकाराम ही आरती होते आणि नंतर पुढे पालखी त्या ठिकाणी जाते. त्याच श्री गुरु जगन्नाथ महाराजांची परंपरा चालवण्याचं काम त्यांच्या पत्नी ऐश्वर्या संपन्न वैकुंठवासी राधामाई देशमुख पड या नावानं त्यांच्या पत्नीच्या नावावर तो पड परंपरा आज 340 वर्षापासून त्या ठिकाणी चालवली जाते. माझ्या आयुष्यामध्ये फार मोठी एक व्यक्तिमत्व होऊन गेलं आणि ते व्यक्तीमध्ये आज हयातीमध्ये नाही, पण त्या व्यक्तीचं फार मोठं नाव घेतल्याशिवाय माझं त्या ठिकाणी व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. ज्या व्यक्तीनं मला व्यावहारिक फार मोठी मदत केली आयुष्यामध्ये ते म्हणजे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वैकुंठवासी स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब. फार मोठी विभूती होऊन गेली, पण आता आज ते हयातीमध्ये नाहीत. या महाराष्ट्रामध्ये जेवढा राजकारणाचा इतिहास निघेल त्यावेळेला 2-3 माणसाची नावं घेतल्याशिवाय राजकारण पूर्ण होणार नाही. त्याच्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, स्वर्गीय विलासरावजी देशमुख, R.R. आबा पाटील होय का नाही, हे 3 व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय राजकारण भविष्य काळात ते पूर्ण होऊ शकणार नाही. अशा परंपरेमध्ये जन्म घेण्याचा योग मला त्या ठिकाणी आला. कधी पंढरपूरला आलात तर काही कडे महाराजांच्या मठाच्या शेजारी आमच्या परंपरेचा त्या ठिकाणी मठ आहे. आळंदीला कधी आलात ज्ञानसागर मंगल कार्यालयाच्या समोर आमची त्या ठिकाणी धर्मशाळा आहे. फक्त तुमचे आमचे ऋणानुबंध भविष्य काळात असेच त्या ठिकाणी टिकून राहावेत. जे बरोबर आहे ते वारकरी फडकऱ्याच्या पुण्याचं गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं, आणि जे चुकीचं आहे ते नक्कीच माझ्या बुद्धीचे दोष आहेत ते माझ्या पदरात घालण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. उत्तरोत्तर अशीच भक्तीचा त्या ठिकाणी घडवा त्या ठिकाणी होत राहावा ही भावना मी त्या ठिकाणी प्रगट करतो. झालेली सेवा ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय, शांती ब्रह्म नाथ महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि या ठिकाणचं ग्रामदैवत रेणुका मातेच्या चरणी त्या ठिकाणी अर्पण करतो. सेवेला या ठिकाणीच पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.